दादांनो, आता तुमचा शेकोटीचा दूर आमच्या मैदानाला त्रासदायक ठरू शकतो खेळाडूंसाठी. विनंती आपणासाठी, चला आपण ती शेकोटी त्वरित विजवा. समजू शकतो तुमच्या भावना, थंडीचा प्रहर वाढलाय त्यामुळे, परंतु आता तुम्ही जे उपस्थित आहात, दर्दी क्रीडा रसिक आहात, तुमच्या उपस्थितीची मात्र आता या क्षणाला दाद जरूर देईल. चला मॅच कडे जाऊयात. अर्थातचा एक बिग फाईट मॅच आपल्या भेटीला आली आहे. क्रिस्टी कृत्या 11 करसुंडी टीम आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय रणजित दादा 11 केदारनाथ उभे कॅम्प. जबरदस्त बिग फाईट यावेळी पाहायला मिळेल. जाऊया मॅच कडे. अर्थातच या ठिकाणी तगडी वीक फाईट. सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकर एंड वरती अजय भातुसे. मित्रांनो, आजच्या रजनीमध्ये चर्चा रंगली होती ती केवळ आणि केवळ एकच नाव, मनीष बारस्तर आणि त्यांच्याच टीमच्या विरोधात ज्याने कालची रजनी गाजवली. अगदी शेवटची मॅच ज्याच्या षटकारांच्या आतिषबाजीने पाहायला मिळाली, तो अजय बातुसकर सध्या मैदानात. 5वा षटकार मी तर म्हणे लागोपाठ. कालचे 4 षटकार त्या मॅच मधले विसरून जमणार नाही. अजय भातुसे, चांगला फटका पुन्हा एकदा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कालच्या रजनीमध्ये बॅक टू बॅक 4 षटकार आणि आताच्या या रजनीमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम करणारा अजय भातुसे आपण पाहतोय मैदानावरती. चांगला बॉल. यावेळी मात्र डॉट बॉलची संगता. गोलंदाज आयुष कौतुक जरूर करेल आता, कारण 2 षटकार टाकल्याच्या नंतर मात्र आयुषला अगदी आकाशात तारे मोजायला भाग पाडलं होतं, परंतु त्याच आयुषने डॉट बॉलची संगता केली आहे. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, काय करतोय, परंतु या क्षणी जर विचार करायला गेला तर अगदी बॉलला सहजरित्या कॅरी करायचं होतं, तिथे कलेक्शन थोडं चुकलं आणि त्याच्यानंतर फेकी करण्यात मात्र दिरंगाई झाली. या क्षणी मात्र परतावा लागला असता अजय भातुसेला, कारण इतका मोठा धोका मैदानात त्याने पत्कारला होता. आतिघाई केली होती, परंतु थोडंसं मी तर म्हणेल बालबाल बचावले. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 13 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटकातला 5वा बॉल. चांगला फटका. यावेळी मात्र सलामी दिली आहे. एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत या फिल्डरने हार नव्हती मानली, प्रयत्न केला, परंतु इथे येतोय खणखणीत षटकार सजलच्या बॅटमधून. सजल आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून आलेला कणकणीत षटकार. जशी सुरुवात अजयने केली आहे तशीच सुरुवात या ठिकाणी सजलच्या माध्यमातून. पुलर लेंथ, इतकी मोठी चुकी आणि त्याच्यावरती मात्र आलेला विकेटचा झटका.
केला गोलंदाजाची इतकी मोठी चुकी आणि त्याच्यावरती ठोकलाय बिग ब्लास्ट सिक्सर. क्रिकेट संघाचा शिवसेना चषक आहे तो एक नंबर. वडवीर गावाचा शिवसेना चषक गाजतोय एक नंबर. क्रिकेट संघ भीमतेज क्रिकेट संघ वडवीर आयोजित शिवसेना चषक 2025 त्यांच्या दोन्ही लहरी डीजेच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. चांगला बॉल आता इथे मात्र अगदी चुकीची बॅटिंग साकारत होता बॅटर. जसे मैदानावरती आले तसं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय कारण एकीकडे आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी अजय भातुसे अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानावरती. इथे सुद्धा डॉटची संगता केली आहे. फळीची कडा घेतली होती. जिथे मिडल बॅट वरती फटका पाहिजे होता तो फटका मात्र आला नाहीये. अक्षयजी दरेकर जे अतिशय या अरविंद जाधव तृषा 11 यांच्याकडून अजय भातुसेसाठी पारितोषिक लागलं गेलंय. 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकायचे आहेत आता चालू असलेल्या मॅच मध्ये. तब्बल 5,000 ते आमच्याकडे 2च बॉल शिल्लक आहेत. मला वाटते 2 बॉलवरती 2 षटकार जरी ठोकले तरी हे पारितोषिक अजय भातुसेला दिलं जाईल 5,000. हवाई हल्ला चढवलाय आणि इथे अप्रतिम झेल मी तर म्हणेल. प्रयत्नांची पराकाष्ठा. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 27 आकड्यावरती. तृषा 11 ओवे कॅम्प अरविंद जाधव यांच्याकडून 2,000 रुपयांचं आयोजकांना देण्यात आलेलं आहे. मनस्वी आभार. मी म्हणायला गेला तर सन्मान करा यांचा. कृष्णाजी भवरे आपण सन्मान मूर्तींचा सन्मान करा. अरविंद जाधव यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दरम्यान इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळालाय आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण पाहतोय 29 धावा या धावफलकावरती लागल्या. स्वर्गीय रणजित दादा 11 केदारनाथ ओवी कॅम्प टीमच्या अफलातून बॅटिंग लाईन पाहायला मिळाले. अजय भातुसे नावाचं वादळ सध्या मैदानावरती आपण आणलं आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर मयुरेशने शेवटच्या क्षणी का होईना परंतु त्याला परतीचा प्रवास करायला भाग पाडला कारण अजय भातुसेच्या बॅटमधून आलेले ते 3 षटकार अगदी विजयाच्या नांदीला साक्षी ठरू शकतात. परंतु पाहूयात की आजची रजनी ज्याने गाजवली आहे तो मनीष बारसकर काय करतोय. अजय भातुसेच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे अरविंद जाधव साहेब उपस्थित झाले. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपलं मनस्वी स्वागत. अगदी एकीकडे आमचे प्रतीकजी मोरे सर जरा खुशीत आहेत आज कारण अगदी टॉप 4 मध्ये त्यांची टीम दाखल झाली. जुई 11 होराले टीम.
ओव्हे कॅम्प जर जिंकले तर मंदार उतेकर जे संघाचे पॅकर आहेत त्यांच्यासाठी संजय वाघमारे यांच्याकडून 1000 रुपयांचे कॅश प्राइज. ओव्हे कॅम्प जर जिंकली तर आमचे संजयजी अरुणजी जाधव यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांची कॅश. तीसचं टार्गेट 2 षटकांमध्ये. बिग फाईट मॅच. मयुरेश बोवाड आणि मनीष बारसकर सध्या बॅटिंग लाईन वरती पाहायला मिळतील. हाच का तो मनीष ज्याने गाजवले आजची शेवटची रजनी. अगदी फटाक्यांची आतिषबाजी जशी घडावी तशी षटकारांची आतिषबाजी त्याने मैदानात दाखवली. जाऊया मॅचकडे. यस, शिवम लोभी आमच्या समेत जोडले गेलेत. अर्थातच अजय गोलंदाजी मार्कवरती आहे. अजय बातुसे ज्याची बॅटिंग पाहिली, परंतु आता समोर आहे मनीष बारसकर. पहिलाच बॉल आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. धावसंख्येचा श्री गणेशा अतिरिक्त बोनसने पाहायला मिळतोय. स्वर्गीय रणजित दादा 11 केदारनाथ ओव्हे कॅम्प, तर दुसरीकडे ज्यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते क्रिस्टिकरित्या 11 खरसुंडी टीम. चांगला फटका यावेळी मात्र मनीषच्या बॅट मधून आलाय. सिंगलला कन्वर्ट करतायत का या क्षणी पाहूया, परंतु इथे काय घडतंय अगदी क्लोज डिसिजन वरती जाऊयात, कारण थर्ड अंपायर कडे मात्र निर्णय सपूर्द केलाय. क्या बात है. अरविंद जाधव दाद द्यावी लागेल. ओव्हे कॅम्पचे आजचे ते पाठी राखे आहेत. अगदी त्यांचं प्रेम मात्र या मॅच वरती भरपूर उपालून आलंय. त्यांनी सांगितले की 3 विकेट जो गोलंदाज नोंदवेल त्याच्यासाठी तब्बल 1500 रुपयांचं कॅश प्राइज, आणि त्याच्याही पलीकडे जर समोरच्या टीमने षटकार ठोकले 3 बॉल मध्ये 3 तर त्याला सुद्धा 1500 रुपये. इथे आलाय मनीष बारसकरच्या बॅट मधून सिक्सर. शिवसेना चषक आहे तो एक नंबर. वडवीर गावाचा शिवसेना चषक गाजतोय एक नंबर. अंकुश सोनावले रोहिदास मोरेचा आयोजन. पहिला षटकार जरूर आलाय मनीष बारसकरच्या बॅट मधून. इथे आलाय वाईट. मनोजी येवले आणि त्याच समवेत रोशनजी मोरे यांना विनंती की आपण मंचावरती या. आयवा झेल टिपलाय मला वाटतं या खेळाडूने, त्याच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. क्या बात आहे. कृष्णा भवरे सर ज्यांच्या माध्यमातून खरोखर मनोजी येवले आणि रोशनजी मोरे यांचं कौतुक करा तितकं कमीच आहे. इथे काय घडलंय मैदानात, फार मोठी चुकी आता किपरच्या माध्यमातून.
कीपरच्या माध्यमातून फार मोठी चुकी पाहायला मिळते. धावसंख्या मात्र षटकारा गणित तिथे स्थिरावलेली होती, जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला बॉल. आजही भातुशे सुद्धा कच्चा खिलाडी नाहीये. एक चुकी त्याच्याकडून जरूर झाली होती, परंतु त्याला सुद्धा माहिती की समोर एक तगडा आव्हान आहे मनीष बारसकर आणि त्याच्या विरोधात तो गोलंदाजी करतोय. आव्हानात्मक लढाई आहे मित्रांनो, आणि या लढाईचं श्रेय अगदी विजयात कोणाकडे जाईल. फटका उचलला जातोय. यावेळी मात्र ट्रॅव्हल केला गेलाय. लॉंग ऑफचा खेळाडू बॉल खाली येईल. पंबल पाहायला मिळाला. उचलणार, फेक करणार, तत्पूर्वी दुसरी धाव कन्वर्ट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसऱ्या धावेमध्ये धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती. येणारे 7 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे. अफलातून मॅच, बिग फाईट. इथे काय घडलंय? इथे अजय बातुस्करला जे करायचं, मनीष बातुस्करला जे करायचं होतं ते केलंय, आणि या ठिकाणी मात्र सिंगल जरूर आली आहे. मनीष बारसकर माफी असावी, थोडी चुकी होते असो, कारण मॅच हाय व्होल्टेज ड्राम्याची आहे. कारण आता पहाटेचा प्रहर झालाय. आमची पण स्पष्ट सांगायला गेलं तर आता बोलताना बोबडी ओळायला सुरुवात झाली. करसुंडी संघ जर या ठिकाणी जिंकला तर अजिंक्य भुवाड यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. त्यांच्यावरती आतोनात प्रेम आहे. अगदी जाऊया मॅच कडे. अर्थातच हाय व्होल्टेज ड्रामा आहे. आता इथे 6 बॉल आणि गरज असेल ती मात्र 13 धाव संख्येची. पहिल्या षटकात ज्या धावा गमावल्या होत्या, प्रवीणजी हुतेकर यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. अजिंक्य भुवाड यांचे साडू आहेत. चांगला फटका. यावेळी मात्र आमचे आदरणीय पाहुणे अरविंद जाधव यांच्याकडून मात्र पारितोषिक लागलं जात आहे. ओव्हे कॅम्प जर जिंकली तर 5000 रुपयांचं कॅश प्राइज. करसुंडी जर जिंकली तर अजिंक्य भुवाड यांच्याकडून 10,000 रुपये. बरोबर आहे, ते 5 रजनीची कमाई येते अजिंक्य भुवाड यांची इथली. अगदी ते पारितोषिक बहाल होईल. असो, प्रेम आहे. सागर मोरे यांच्याकडून पारितोषिक लागलं जातं. आयवा झेल 100 झेल टिपायचा आहे. तिथे मात्र 2000 रुपयांचं कॅश प्राइज. जाऊया मॅचकडे. इथे षटकार जरूर आलाय. आता 5 बॉल आणि गरज असेल ती मात्र 7 धाव संख्येची. तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. अफलातून, परंतु अगदी दोन्ही टीमच्या शिस्तीचं मात्र पालन जरूर होताना दिसून आलंय. अफलातून दोन्ही यंग टॅलेंट. पुण्यनगरी पलसाई पळसदरी आणि त्याच्या विरोधात जुई 11 होराले. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चांगला फटका यावेळी खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलणार, फेक करणार, तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि या 2 धावांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे ती अद्याप पर्यंत 1 शॉट. चला आपण जाऊयात. सिंगल आले इथे. 3 बॉल 3 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज आहे.
इथे झेल आलाय ऐन मुक्याच्या वेळी खरोखर घंटा वाजतीये. क्या बात आहे. अगदी आपण पाहतोय ना खरसुंडी टीमचा आतापर्यंतचा एक ज्वाज्वल्य प्रवास आपण पाहिलाय. जमेची बाजू आहे सध्या, परंतु इथे झेल टिपून ओवे कॅम्प मात्र या स्पर्धेमध्ये कमबॅक करतोय, या मॅच मध्ये कमबॅक करतोय. अजयने मात्र मी तर म्हणेल एक चांगली मारला तर अजिंक्य बोवाड यांच्याकडून 5,000. चांगला फटका यावेळी आणि इथे विनिंग शॉट अजिंक्य बोवाड. आता तुम्हाला सोडणार नाहीच मी. मयुरेश बोवाड या आपण. वेल प्लेड. अगदीच ओवे कॅम्प तुमचं सुद्धा मनात बसून कौतुक करेल. फार चांगला संघर्ष तुमच्या माध्यमातून या ठिकाणी झाला आणि एक चांगली झुंज या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आपलं सुद्धा आणि अरविंद जाधव साहेब बॅड लक असो, परंतु तुमच्या दिलेलीची दाद देईल आज. ओवे कॅम्प टीम मात्र फार चांगला परफॉर्मन्स करताना दिसून आली आहे. अजय भातुशीची काय वन साइड बॅटिंग आणि आता इथे मनीष बारसकर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. सूरज सालवे यांच्याकडून 500 रुपयांचा त्याच्यासाठी 500 रुपयांचा संघ मालकांकडून कॅश प्राइज आहे. वेल प्लेड. आणि कुमार शेठ गायकवाड चला टॉसला या. टॉसला दोन्ही टीम पळसदरी टीम आणि त्याच्या विरोधात तर निश्चितच मनीषसाठी पारितोषिक देखील इथं संघाचे पुरस्कर्ते त्याला देत आहेत. अर्थातच मनीषचा खेळ आवडला असेल तर खरसुंडी संघाला विनंती आहे जरा विदाऊट जीएसटी जोरदार टाळ्या वाजवा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण